ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेनंतर हातकणंगले मतदारसंघातील सूत्रे गतिमान। राजू शेट्टी, सत्यजित आबांच्या उमेदवारीने रंगत वाढली। वंचित फॅक्टर ठरणार कळीचा मुद्दा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील सूत्रे गतिमान झाली आहेत। तारांनी पक्षातून उमेदवारी जाहीर केलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून त्यांचे बंड रोखण्यासाठी केलेले प्रयत्न मार्गी लागले। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले तालुका विशेष चर्चेत आहे। राजू शेट्टी आणि धैर्यशील माने या पारंपरिक विरोधकांच्या लढतीमुळे लक्ष वेधून घेत असतानाच महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांनीही प्रचारात जोरदार आघाडी घेऊन शड्डू ठोकल्याने ही लढत अधिकच रंगतदार झाली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या करत वारंवार कोल्हापूर दौरा केला। महायुतीच्या आमदारांशी संवाद साधत प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री आढावा बैठक घेतली। याच पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हातकणंगले महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी काम करणार असल्याचं स्पष्ट केलं। मात्र हातकणंगले मतदारसंघात पारंपरिक विरोधक असणाऱ्या माने आणि आवाडे या गटाचं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत असल्याने पुढे नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे। शिवाय महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आता आवाडे यांच्याशी कशा पद्धतीने समझोता करतील हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील आणि स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आपली प्रचाराची यंत्रणा अधिक प्रमाणात गतिमान केली आहे। वंचितचे उमेदवार डीसी पाटील यांच्यासह रिंगणात असणाऱ्या उमेदवारांनी देखील प्रचार यंत्रणा गतिमान केल्याने पहिल्या टप्प्यातील चित्र असून कोणता उमेदवार यामध्ये आघाडी घेतो हे पाहावं लागणार आहे। वेगवेगळ्या मुद्द्यावर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून आरोपाच्या फैरी झडत असल्याने प्रचाराच्या निमित्ताने मतदार बाकी या लढतीचा आनंद घेताना दिसत आहे। महान करे न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।